हॅलो, कशा आहात मित्रमैत्रिणींनो? मी चंद्रकला. तर मग आजच्या भागात आपण ब्लाऊज कटिंग करायला शिकूया. तर सर्वप्रथम ज्या ब्लाऊजची आपल्याला शिलाई करायची आहे त्याचे माप घ्यायला शिकायचे. सर्वप्रथम उंची घ्यायची. उंची अधिक 1 इंच. 1 इंच शिलाईसाठी. छाती अधिक छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच. शोल्डर अधिक अर्धा इंच. नंतर मोंढ्याचा आकार. मोंढा अधिक 1 इंच. म्हणजे अशा प्रकारे सगळ्या मापांमध्ये 1-1 इंच. कटोरी अधिक 1 इंच म्हणजे दोन्ही बाजू शिलाईला जातील आपल्या. अर्धा इंच शिलाईत जाते. आणि क्रॉसपट्टी 13 उंची आहे तर मग आपल्याला 14 उंची आहे तर मग त्याच्यासाठी 4 इंचाची 4 इंच पुढचा भाग, मागचा भाग 3 इंच. आता हा गळ्याची उंची घ्यायची. नंतर मागचं शोल्डर घ्यायचं. मागचं शोल्डर आणि मागचे शोल्डर घ्यायचे. दोन्ही गळ्याचा मधला आकार घ्यायचा. अशा प्रकारे मापे घ्यायची. नवीन जर शिकणारे असेल तर मग त्यांना सगळी मापे घ्यावं लागतात अशा प्रकारे हे माप घेतलं आपण. मागचे टक्स आणि आता ही बाहीची उंची आणि बाहीचा गोलवा, दंडघेर. तर असे माप घेतले आहे. आणि आता हा बघा, आपण हे अस्तर पहिल्यांदा कट करून घेऊया. अस्तर कट करण्यासाठी घडी आपल्याकडे करायची आणि मग घडीवरती पॅटर्न बनवून घ्यायचा. पहिले आपण उंची अधिक 1 इंच. छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच. छातीचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये 1 इंच पुढे शिलाईसाठी. 36 छातीचं ब्लाऊज असेल तर 9 छाती येते. चौथा भाग 9 येतो. नाहीच जमला 9 चौथा भाग काढायला तर मग आपण सरळ टेपच्या 4 घड्या करायच्या. जेवढी बी पूर्ण राऊंड असेल तर छातीचा त्या टेपच्या 4 घड्या करून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर शोल्डरकडनं मोंढ्याच्या बाजूला 1/2 इंच खाली घ्यायचा कट. आणि आता बघा हा कटोरीचा पुढचा भाग. आता हे कटोरीचे वगैरे पॅटर्न करून घ्यायचे. डायरेक्ट कपड्यावरती कट करता येत नाही कारण कापड छोटं असतं आणि पॅटर्न सगळे जसं कापड शिल्लक उरलेलं आहे त्या भागात आपल्याला बसवायचे असतात. आता हा बघा, ही कटोरी 7ची कटोरी असेल तर साधारण 8ची घ्यायची म्हणजे 1 इंच आपला वाढलेला शिलाईमध्ये जातो. आणि आता बघा, हे झाले आपले हे पॅटर्न. आता हे कट करून घ्यायचे. सगळे पॅटर्न आपण अस्तरावरती ठेवून कट करून घ्यायचे. आणि मग नंतर अशाच प्रकारे आपण जे ब्लाऊज ज्या कापडाचं शिवणार आहोत, हा बघा पाठीचा भाग रेडी झाला. ही कटोरी आपली कट करून झाली. आता बघा कट करून असे ठेवून बघायचे अंतर. आपली 10ची घडी आहे त्यात अधिक 1 इंच म्हणजे 11 आले पाहिजे. तर बघा बरोबर 11 येतात शिलाई जाऊन. आणि नंतर उंची 14 यायला पाहिजे. 1-1 इंच आपण सगळीकडे वाढवलेलाच आहे. ही क्रॉसपट्टी. आता आपल्याला 4 इंच ही आणि अधिक तो साईडचा पॅटर्न काढलेला अशीच 14 इंच यायला पाहिजे. आता ही बघा आपली बाही आपण अशीच उंची मोजून घेऊन कट करून घ्यायची. आणि हा पुढचा भाग आहे. कमळाच्या पाकळीचा आकार घ्यायचा. पुढचा मोंढ्याचा भाग, बगलेतला भाग म्हणजे हा ब्लाऊज ओढल्या जात नाही असं. आणि अशा प्रकारे अस्तराची आपलं ब्लाऊज पीसची पण घडी करून घ्यायची आणि त्याच्यावर सगळे पॅटर्न ठेवून घ्यायचे आणि ब्लाऊज आपला कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला ब्लाऊज कट होतो.